नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर या 3 योजनांचे पैसे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये जमा होणार आहे। तर मग त्या योजना कोणत्या आहे, कोणत्या योजनाचे पैसे शेतकरी बांधवांना भेटणार आहे आणि हेक्टरी किती भेटणार आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना किती निधी भेटणार आहे, याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, आता ज्या मार्च महिन्यामध्ये आपल्याला ज्या काही योजनांचा लाभ भेटणार आहे त्यामध्ये पहिली जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहे आणि त्यांची प्रतीक्षा ही लवकरात लवकर संपणार आहे। मित्रांनो, 10 मार्च नंतर आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम ही भेटणार आहे आणि त्या रकमेत वाढ सुद्धा होणार आहे। म्हणजे 2000 रुपयांऐवजी 3000 रुपयांचा हप्ता आपल्याला यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचा भेटणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 90 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या जी योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना। शेतकरी मित्रांनो, आता अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जी काही भरपाई आहे तर ती जे काही जून ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान होतं, तर हे नुकसान भरून काढण्यासाठीच आपल्या शेतकरी बांधवांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाते। तर ही अतिवृष्टी नुकसान भरपाई संपूर्ण राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेली आहे। म्हणजे 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्या जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे मार्च महिन्यामध्येच त्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे सुद्धा वाटप होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरी आणि महत्त्वाची जी योजना आहे ती म्हणजे खरीप पीक विमा 2023 आणि पीक विमा 2024। हे दोन्हीही पीक विमा म्हणजे पीक विमा 2023 आणि 24 हे दोन्हीही पीक विमा म्हणजे मंजूर झालेले आहे। या अगोदरच हे पीक विमे मंजूर झालेले आहे। यासाठी निधी सुद्धा कोणत्या जिल्ह्याला किती भेटणार आहे हे सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मात्र ती रक्कम अद्यापही जमा झालेली नाही। तर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा 2023 असेल किंवा खरीप पीक विमा 2024 असेल 25 असेल हा जो 24 असेल हा जो काही 2 वर्षांचा पीक विमा शेतकरी बांधवांना मंजूर झालेले असताना सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेला नाही, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा 2023 असेल किंवा पीक विमा 2024 असेल मंजूर झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्येच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा केला जाणार आहे। नंतर शेतकरी मित्रांनो, पात्र काही जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा हा भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु काही शेतकरी बांधव यापासून अलिप्त राहिलेले आहेत, म्हणजे त्यांना पीक विमा भेटलेला नाही, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विम्याची रक्कम ही मार्च महिन्यामध्ये भेटून जाईल। म्हणजेच मित्रांनो, पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, या तीनही योजनांचे पैसे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्च महिन्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।